राम राम मंडळी, मी आकांक्षा. तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे. कसे आहात? तुमचा दिवस कसा आहे आजचा? माझा तरी खूप भारी गेला. तुमचा सांगा. लोक मला नेहमी विचारतात, तू बाहेर का जात नाहीस? तू कोणाशी जास्त बोलत का नाहीस? नुसती घरातच असतेस. तुला ॲटिट्यूड आलाय का? आणि काही जण तर इतकंही म्हणतात, तू अशी एकटी राहतेस म्हणून तुझं बाळ पण तुझ्यासारखंच होईल. पण खरंच असं होतं का? एखादी व्यक्ती शांत असते, कमी बोलते, बाहेर कमी जाते म्हणजे ती घमंडी असते का? खरं सांगायचं तर मी आधी खूप बोलायचे, खूप लोकांमध्ये मिसळायचे, खूप नाती जपायचे, प्रयत्न करायचे. पण जसं-जसं आयुष्य समजायला लागलं, माणसं समजायला लागली, तसं-तसं लोकही समजायला लागले. प्रत्येक हसणारा चेहरा आपला नसतो. प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती मनापासून बोलत नसते. कधी-कधी आपण एखाद्या ठिकाणाहून निघून गेलो, की तिथे आपली चर्चा सुरू होते. आपण कसे राहतो, कसे बोलतो, काय करतो, यावर मतं दिली जातात. आणि मग एक दिवस जाणवतं, की लोकांना खुश करण्यातच आपलं आयुष्य निघून जातं. पण त्यातून मनाला शांतता मिळत नाही. म्हणून मी माझं छोटंसं जग निवडलं. मी, माझं बाळ आणि माझा नवरा. लोकांना ते छोटं वाटेल, पण माझ्यासाठी ते संपूर्ण विश्व आहे. माझा दिवस माझ्या बाळाच्या हसण्याने सुरू होतो आणि शेवटही माझ्या बाळाच्या हसण्याने होतो. त्याच्यासोबत खेळणं, त्याला नवीन-नवीन गोष्टी शिकवणं, त्याचे पहिले शब्द ऐकणं, त्याच्या छोट्या-छोट्या खोड्यांवर मनापासून हसणं, यातच माझा आनंद आहे. आणि लोकांना वाटतं मी फक्त घरीच असते. पण एक आई दिवसभर किती वेळा स्वतःला विसरते, हे फक्त एका आईला समजू शकतं. ती स्वतःपेक्षा आधी बाळाचा विचार करते. स्वतःची भूक, झोप, थकवा सगळं बाजूला ठेवते. आणि हो, मला माझं बाळ झोपलं की मी पण थोडी विश्रांती घेते. कारण आईसुद्धा माणूसच असते. तिला पण विश्रांतीची गरज आहे. तिला पण थकवा येतो. तिलाही कधी-कधी रडावंसं वाटतं. तिलाही थोडी शांतता हवी असते. पण हे सगळं कोणाला दिसत नाही. बरोबर ना? दिसतं फक्त एवढंच, की ती बाहेर जात नाही, घरात नुसती असते, घरात नुसती झोपूनच राहते. पण कोणी हे पाहत नाही, की मी माझ्या बाळाच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण जगत आहे. आज तो लहान आहे, आज त्याला माझी गरज आहे. कदाचित तो उद्या मोठा होईल, त्याचे मित्र असतील, त्याची स्वप्न असतील, त्याचं स्वतःचं जग असेल. त्यावेळेस कदाचित तो दिवसभर माझ्यासोबत बसणार नाही, माझ्याशी जास्त बोलणार नाही. म्हणून आज त्याच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मी मनात साठवून ठेवत आहे. लोक म्हणतात, "जरा बाहेर पड." पण मला सांगा, ज्या ठिकाणी आपली किंमतच नाहीये, तिथं फक्त उपस्थिती लावून काय फायदा? मला गर्दीपेक्षा माझ्या घराचा कोपरा आवडायला लागलाय. कारण उपस्थिती लावून काहीच उपयोग नाही. तिथे आपलीच चर्चा होते. मला गप्पांपेक्षा माझ्या बाळांचं बडबडणं आवडायला लागलंय. मला लोकांच्या कौतुकापेक्षा माझ्या मुलाचं हसू जास्त आवडायला लागलं. लोकांनी मला घमेंडी म्हटलं तरी चालेल, ॲटिट्यूडवाली म्हटलं तरी चालेल. पण माझ्या घरच्यांना विचारा, माझ्यापेक्षा जास्त बोलकी, मनमोकळी आणि प्रेमाने वागणारी व्यक्ती कदाचित सापडणार नाही. फक्त आता मी प्रत्येकाला खुश करण्यासाठी जगत नाही. मी लोकांना स्पष्टीकरण देत नाही. मी माझ्या मनशांतीसाठी जगायला शिकले आहे. कारण शेवटी लोक काय बोलले हे कोणी लक्षात ठेवत नाही. पण आपण आपल्या कुटुंबासोबत किती प्रेमाने जगलो हे मात्र कायम लक्षात राहतं. बरोबर ना? म्हणून आज मी फक्त एवढंच म्हणेन, माझं जग छोटं आहे, पण खूप सुंदर आहे. कारण त्या जगात माझं बाळ आहे, माझा नवरा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझं कुटुंब आहे, माझं मन शांत आहे.
आणि एवढंच नाही, की मी आत्ताच नाही, माझ्या लग्नाच्या आधीपासूनच मी एकटी राहायचे. मी मामाकडे वाढलेली आहे. मामाकडे वाढले तर आजी-आजोबा गावाकडे शेताकडे जायचे. मामा बाहेर जायचे. त्यामुळे मी घरात एकटीच असायचे. त्यामुळे मी एकटीच राहायला आवडतं मला. आत्ता कुठे मी सगळ्यांशी बोलायला सुरुवात केली होती. पण ती माझी चुकी होती असं मला वाटायला लागलं. म्हणून आता मी एकटीच राहते. त्यात मला काही चुकीचं वाटत नाही. कोणाकोणाला आहे ना एकांत असा आवडतो? मला कमेंटमध्ये नक्की सांगा.